हॅलो गाईज, मी आहे सोमदत्त जाधव. तर आज आपण एका अशा SUVचा रिव्ह्यू करणार आहोत की ज्यामुळे या SUVमुळे टाटा कंपनी आहे ती खूप फेमस झाली. ती SUV आहे आपली टाटा सफारी. तर टाटा सफारी स्ट्रोम आहे ती डिस्कंटिन्यू करून टाटाने आता हॅरियरलाच तिचे मोठे व्हर्जन म्हणजे तिने टाटाने बजेट नाव दिले होते ते आपल्यासमोर तिने सफारी म्हणून लॉन्च केलेले आहे. तर चला हिचा लगेच रिव्ह्यू स्टार्ट करूयात लगेच. तर सर्वात पहिला ओव्हरऑल गाडीचा लुक तुम्ही बघून घ्या. यामध्ये आपल्याला इथे बघू शकता आपल्याला एरोट्यून वायपर्स तुम्ही बघत असाल तर खाली आल तर इथे बघू शकता तुम्ही इथे बॉनेटला कर्व वगैरे बघा कसे आहेत आणि बॉनेटची रुंदी वगैरे बघून घ्या साईजला किती मॅसिव्ह आहे असते ते. तर खाली बघाल तर इथे तुम्हाला इथे LED DRS मिळतात आणि त्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर्सचे फंक्शन आहे. इथे बघाल तर ते टाटाच्या फॅसिलिटीप्रमाणे तुम्हाला ट्राय एरो ग्रिल असे मिळते. तर खाली बघाल तर इथे तुम्हाला पूर्ण क्रोम ट्रीटमेंट दिली आहे की पूर्ण जे हे लाईटपासनं ती कॅरी फॉरवर्ड होते. तर खाली आलं तसे तिथे तुम्हाला इथे हेडलाईट कंट्रोल इथे मिळतील. इथे तुम्ही बघू शकता इथे प्रोजेक्टर तुम्हाला झेनॉन लाईट मिळतो आणि खाली तुम्हाला हॅलोजन फॉग लाईट मिळतो. इथे पण बघू शकता तुम्हाला इथे क्रोम सराउंडिंग मिळते गाडीच्या. तर ओव्हरऑल फ्रंट लुक असा दिसतो. खाली बघाल तर इथे तुम्हाला बघू शकता स्किड प्लेट आहे सिल्वरमध्ये तुम्ही बघू शकता. तर गाडी बघा कशी एक मॅसिव्ह दिसते. समोरनं फ्रंटनं बघितला तरी ही सेम गाडी आहे ते हॅरियर दिसते, पण साईडला बघितला तर मग हिचा स्टान्स करतो आणि कळते की आपल्याला ही सफारी आहे. तर सगळ्यात पहिला इथे टायरचा विचार कराल तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला 18 इंचीची टायर्स आपल्याला मिळतात आणि डिझाईन आहे ती सेम हॅरियरमधनं कॉपी करण्यात आलेली आहे. तर क्लॅडिंग वगैरे गाडीचे बघू शकता ब्लॅक क्लॅडिंग आपल्याला मिळते दोन्ही व्हील्सवर, त्यामुळे गाडीला एक SUVचा लुक येतो. इथे बघू शकता जे ORMs यामध्ये आपल्याला मॅट फिनिशचा ब्लॅक वापर करण्यात आणि इंडिकेटर्स पण त्यावरच प्लेस केलेले आहेत. तर ओव्हरऑल साईड प्रोफाईल बघून घ्या. मला साईड प्रोफाईल गाडीची खूपच आवडते. त्याचे कारण म्हणजे इथे बघू शकता सफारी असे रूप रेलवर ब्रँडिंग करण्यात आले आहे. त्याची जी डिझाईन करण्यात आली आहे तुम्ही म्हणू शकता ही डिझाईन, त्यामुळे गाडीचा लुक आहे तो खूपच भारी दिसतो साईड म्हणाल तर ओव्हरऑल इथे बघू शकता कसे पद्धतीने व्हीलरची डिझाईन करण्यात आली आहे, त्यामुळे एक बल्की असा गाडीला आपल्या लुक येतो असतात. तर आता गाईज आता गाडीच्या रिअरकडे आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता कशी दिसते सफारी. तर वर बघाल तर इथे आपल्याला शार्क फिन अँटेना तुम्ही बघू शकता. खाली आल तरी तुम्ही बघू शकता हाय स्टॉम्प लॅम्प तुम्हाला मिळतो. परत तसेच इथं वायपर आणि वॉशरचे आहेत असतं. तर इकडे लाईट्स बघाल तर आता ते समोरच्या डिआल डिझाईन करण्यात आले आहेत. बॅक लाईट तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात. ते पण LED यामध्ये पूर्ण आपल्याला सेटअप मिळतो. परत तिथे आपल्याला तुम्ही इंडिकेटर्स कंट्रोल्स वगैरे बघू शकता. मध्ये तुम्ही बघू शकता टाटाचा मोठा एक लोगो मिळतो. खाली ते तुम्हाला सफारीचे ब्रँडिंग करण्यात आले आहे बघा. तर खाली पण तुम्हाला एक सिल्वर कलरची तुम्ही स्किड प्लेट बघू शकता, ज्यामुळे की गाडीला एक जरा स्पोर्टी आणि SUV लुक येतो. तर गाईज आता गाडीच्या किल्लीचा विचार कराल तर एक अशा प्रकारची किल्ली आपल्याला यामध्ये मिळते. तर यामध्ये तुम्ही लॉक आणि अनलॉक करू शकता आणि त्यामुळे तुमचे मिरर्स आहेत ते फोल्ड अनफोल्ड होतात आणि इथे फॉलो मी लाईटचे पण बटन आहे तुम्हाला, ज्यामुळे की तुमचा प्रोजेक्टर लाईट आहे तो ऑन होतो. तर गाईज आता मी गाडी लॉक केली आहे आणि फक्त आपल्याला किल्ली आहे ती खिशात ठेवावी लागते आणि तुम्ही बघू शकता आपल्याला इथे रिक्वेस्ट सेन्सर मिळतो आणि गाडी अनलॉक झालेली आहे गाईज. तर ओव्हरऑल गाडीचं हे आहे ते पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला खूपच एकदम प्रीमियम वाटलं, कारण इथे जास्तीत जास्त बेज कलरचे कॉम्बिनेशन आहे. तर डोअर पॅडवर बघून घ्या किती बेज कलर आपल्याला मिळतो यामध्ये. तर इथे कंट्रोल्स वगैरे सगळे तुम्ही बघू शकता आणि गाडीचे एक इंटेरियरचा लुक बघा किती आपल्याला प्रीमियम वाटतो. तर सर्वात पहिला ड्रायव्हर सीटचा विचार कराल तर यामध्ये आपल्याला 6 वे ॲडजस्टमेंट येते तुम्ही बघू शकता. तर चला गाईज आता गाडीच्या तर गाईज आत्ता आपण बसलो आहोत सफारी मध्ये असताना. तर सर्वात पहिला गाडीचा इंटेरियरचा लुक तुम्ही बघून घ्या. इथे बघू शकता आपल्याला मोठे टाटाचे
हे स्टेअरिंग व्हील मिळते. यामध्ये आपल्याला डिकेट मिळत नाही, पूर्ण राऊंड अशी स्टेअरिंग आहे. तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही बघू शकता टाटाचा लोगो तुम्हाला मिळतो. परत इथे तुम्ही कंट्रोल्स, MID कंट्रोल्स वगैरे बघू शकता. इथे तुम्ही फोन वगैरे उचलू शकता, बटन्स तुम्हाला आहेत. परत या साईडला बघाल तर इथे तुम्हाला क्रूज कंट्रोल वगैरे मिळते. तर इकडे बघा, इथं तुम्हाला हे जे स्टार्ट स्टॉपचे बटन मिळते, ते 2 वेळा प्रेस केला की तुमचे इग्निशन आहे ते स्टार्ट होते. तर तुम्ही गाडीचे आहे ते इग्निशन बघू शकता. स्पीडोमीटर म्हणाल तर बघू शकता, आपल्या इथं 220 पर्यंत आपल्याला हायेस्ट मार्किंग मिळते. आता तुम्ही तिथे टायरमध्ये प्रेशर कमी आहे हे वॉर्निंग देत आहे अस्टरने गाडी. तुम्ही बघू शकता, आपल्याला डिजिटल आणि अॅनालॉग दोन्ही आपल्याला कॉम्बिनेशन यामध्ये मिळते. तर आता सेंटर कन्सोलचा विचार कराल तर बघू शकता, सेंटर कन्सोल एक अशा पद्धतीची आपल्याला दिसते. हे बघू शकता, स्क्रीन किती छोटी, आपल्याला एक 7 इंचची ही स्क्रीन अस्टरने मिळते. तुम्ही बघू शकता, यामध्ये आपल्याला ऍपल CarPlay आणि अँड्रॉइड ऑटो सगळे मिळते यामध्ये, तुम्ही बघू शकता. तर खाली आलं तसे तुम्ही बघू शकता, इथं व्हॉल्यूम कंट्रोल्स आणि सर्व कंट्रोल्स आपल्याला देण्यात आले आहे. इथं मीडिया कंट्रोल्स पण तुम्हाला आहेत, बघू शकता. इथे आहे ते जे AC वेंट्स तुम्ही बघून घ्या. खाली म्हणाल तर ही जे स्पोर्ट्स मोड वगैरे आपल्याला इथे मिळतील, तुम्ही बघू शकता. Sport drive mode activated. तुम्ही कुठला पण मोड ऍक्टिव्हेट केल्यावर गाडी आहे ती तुम्हाला सांगते की कुठला मोड आहे. आता यामध्ये आपल्याला टोटल 3 प्रकारचे मोड मिळतात, तुम्ही बघू शकता. आता स्पोर्ट्स मोड आहे ऍक्टिव्हेटेड, परत Economy drive mode activated. इकॉनॉमी आणि सिटी मोड असे 3 मोड आपल्याला मिळतात. तर ओव्हरऑल डॅशबोर्डचा लुक असा बघून घ्या. आपल्याला एक ड्युअल टोन ने ट्रिपल टोन आपल्याला यामध्ये मिळते. एक बेज आहे, परत एक ग्रे फिनिश मध्ये आहे. इथं पण बघू शकता सिल्वर टचेस पण गाडले काय काय देण्यात आले आहेत. इथे बघू शकता खाली तर तुम्हाला इथे ऑटोमॅटिक एसीचे कंट्रोल्स वगैरे मिळतात. तर खाली आल तर तुम्ही बघू शकता हे किती भारी पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला जागा आहे आणि इथं परत तुम्हाला एक ट्रॅक्शनचे कंट्रोल्स मिळतात अस्टरने. तर तुम्ही बघू शकता, इथनं तुम्ही सेटिंग चेंज केला की Wet बघू mode शकता activated. गाडी तुम्हाला सांगते वेट मोड आता ऍक्टिव्हेट झाले असते गाडी. Rough road mode activated. आता रफ रोड म्हणजे ऑफ रोडला गेला तुम्ही तर तुमच्यासाठी एक खूप उपयोगी असणार आहे अस्टरने. तर इथं तुम्हाला ते सगळे कंट्रोल्स वगैरे देण्यात आले आहे. तर खाली बघाल तर इथे जो गिअर बॉक्स आहे तुम्हाला 6 स्पीडचा इथे गिअर बॉक्स मिळतो. आणि इथे बघाल तर आपल्याला यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळतो आणि ऑटो होल्डचे फंक्शन वगैरे तुम्ही बघू शकता. तर मागे आल तर तुम्ही कप होल्डर बघू शकता अस्टरने. तर सीट्स वगैरे बघून घ्या, आयव्हरी कलर मध्ये किती भारी दिसत आहेत सीट्स. तरी त्या आर्मरेस्टचा बघाल तर इथे बघू शकता ह्याची पण कुशनिंग. या खाली पण तुम्हाला स्टोरेज मिळते आणि कुल्ड हे स्टोरेज आहे अस्टरने. तुम्ही 2 चार्जर पण तिथे बघू शकता. तर इथे एअरबॅग्स वगैरे गाडीमध्ये आपल्याला टोटल या 6 एअरबॅग मिळतात अस्टरने. तर ओव्हरऑल गाडीचं लुक बघून घ्या. तर आता ग्लो बॉक्सचा विचार कराल तर बघू शकता किती मोठाच्या मोठा आपल्याला ग्लो बॉक्स मिळतो. इथे डबल आपल्याला वर पण काही फाईल्स वगैरे ठेवता येतात आणि लाईट्स पण मिळतो तुम्हाला या ग्लो बॉक्स मध्ये. तर गाईज सर्वात भारी म्हणजे या गाडीचे म्हणजे यामध्ये आपल्याला मिळते ते पॅनोरॉमिक सनरूफ म्हणजे तुम्ही बघू शकता. तुम्ही चेक करू शकता, आपल्याला मोठ्याच्या मोठे यामध्ये पॅनोरॉमिक सनरूफ देण्यात आलेले आहे. आणि तुम्ही गाडीचा एक व्ह्यू बघू शकता, कसा एक व्ह्यू येतो. गाडी पूर्ण आता ओपन झाली, कसा एक व्ह्यू येतो गाडीमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक डे नाईट कंट्रोल तुम्हाला आयरियम दिला जातो अस्टरने. तर चला आता गाडीच्या रिअर सीट चेक करूयात. तर गाईज आता रिअर चेक करूयात. फ्रंट सीट आहे ती मैंने माझ्या अकॉर्डिंग ऍडजस्ट केली आहे. आणि डोअर हँडल्स बघून घ्या, तुम्हाला डोअर हँडल्सवर इथे क्रोम मिळते आणि पूर्ण लाईन पण आहे अस्टरने. सर्वात भारी म्हणजे गाडीचं वाटतं तुम्ही बघू शकता इथे सफारी असं ब्रँडिंग करण्यात आलंय की ज्यामुळे गाडीची हाईट ती खूपच वाढते रूफ लेयर्समुळे अस्टरने. तर चला आता रिअर स्पेस चेक करूयात गाडीचा. हे 6 सीटर व्हेरियंट आहे ज्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्याला बकेट सीट्स मिळतात. तर ओव्हरऑल गाडीची बिल्ड क्वालिटी तुम्हाला लक्षात आली. ही जाडी बाबा एक बॉडीची किती आहे अस्टरने, त्यामुळे डोअर्स पण आहेत ती गाडीची खूपच अशा पद्धतीने हेवी आहेत. तर चला लगेच आता आत बसून बघूया. तर गाईज गाडीच्या आत आता बसलो आहे सेकंड रो मध्ये अस्टरने. गाडीचा आता AC चालू आहे त्यामुळे जरा तुम्हाला आवाज येत असेल तर माइंड करू नका एवढं. तर बघू शकता इथे नी रूम किती आहे सफारीचे आणि सीट्स आहेत त्या खूपच असं कुशनिंग ह्याचं भारी आहे या सीट्सचं म्हणाल तर. इथे तुम्ही आर्म रेस्ट पण तुम्हाला मिळतात आणि सगळ्यात भारी म्हणजे गाडीमध्ये बघू शकतो आपल्याला पॅनोरॉमिक सनरूफ मिळते आणि ती जी फिलिंग आहे ती काही वेगळीच असते अस्टर दिसेने. तर इथे खाली म्हणाल तर इथे तुम्हाला काही AC वगैरे मिळत नाहीत. AC आहेत ते ही जे आपल्याला इकडे ह्या साईडला कोपऱ्यात आपल्याला मिळतात. इथे तुम्हाला स्टोरेज मोबाईल वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि यामध्ये आपल्याला को ड्रायव्हर सीटला आपल्याला
एक फंक्शन येते ते म्हणजे बॉस मोड फंक्शन येते. म्हणजे हे तुम्ही फ्लिप करून सीट आहे ती पुढे घेऊ शकता. आता सीट आहे ती फुल पुढे आहे अशा तऱ्हेने. तर ओव्हरऑल असा एक लुक येतो गाडीचा. बघा तुम्ही तर सनरूफ ओपन केले आहे त्यामुळे खूप असे भारी लोक आहे गाडीत असताना. तर आता साईडला विचार कराल तर इथे तुम्ही डोअर हँडल्स बघू शकता. परत इथे तुम्हाला लाईटचे कंट्रोल्स आहेत. फुल एलईडी लाईट आपल्याला यामध्ये येतो. तर गाईज बघू शकता ओरिजिनल सफारी जी की 4x4 आहे ते तुमच्यासमोर आहे, तुम्ही बघू शकता. ही आहे ती आता ही फॉरवर्ड आहे अशा तऱ्हेने. ह्यात आपल्याला 4x4 येत नाही. तर आता मागे जाण्यासाठी तुम्हाला इतनीच जागा आहे. आणि चला आता रिअर स्पेस चेक करूयात. आणि गाडीची रुंदी गाय जास्त असल्यामुळे तुम्हाला इथे मध्ये जागा खूप मिळते अशा तऱ्हेने. तर आता मागे आलो आहो आणि इथे म्हणाल तर माझे नीज अप आहे, तुम्ही बघू शकता. थाय सपोर्ट काहीच नाही कारण ह्या सीट्स आहेत त्या फ्लॅट आहेत अशा तऱ्हेने, तुम्ही गाईड चेक करू शकता. तर मागे पण तुम्हाला इथे एसी वेंट्स मिळतो आणि इथे एसी तुम्हाला कंट्रोल पण करता येतो. परत मागे लाईट म्हणाल तर आपल्याला फुल इथे एलईडी लाईट्स मिळतो. हे एक चांगला टच देण्यात आले आहे गाडीला. तर आता गाईज गाडीचे बूट चेक करणार आहोत कारण आता 6 सीट आहेत त्या आपल्या अनफोल्ड आहेत, त्यामुळे आता आपण बूट स्पेस चेक करणार आहोत गाडीचा. बूट आहे ते खूपच हेवी असताना तुम्ही बूट स्पेस बघू शकता. एक खूप कमी असताना आपल्याला बूट स्पेस मिळतो. यामध्ये कुठलीही बॅग तुमची बसू शकत नाही. एक सॉफ्ट बॅग म्हणाल तर सॉफ्ट बॅग बसू शकते. तर हे 6 सीटर मॉडेल आहे असताना गाईज. इथं तुम्ही हे वडून लिव्हर इथं सीट्स आहेत त्या फोल्ड करू शकता. तुम्ही बघू शकता सीट्स आहेत त्या गाडीच्या कम्प्लीटपणे फ्लॅट फोल्ड होतात. तर ओव्हरऑल बूट स्पेस तुम्ही गाडीत बघून घ्या किती एक मोठा बूट स्पेस बघतो. पण फक्त गाडीमध्ये आता फक्त 4च लोक बसू शकतात अशा तऱ्हेने. तर इथे तुम्हाला मागं बूट लाईट पण मिळतो, तुम्ही बघू शकता. तर गाईज टाटाच्या प्रत्येक गाडीमध्ये तुम्हाला मागच्या रिअर विंडशील्डला असे काही डिझाईन वगैरे करण्यात आले आहेत. प्राण्यांची स्टिकर्स आहेत, तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने. तर आता गाईज गाडीचे इंजन कंपार्टमेंट मी तुम्हाला दाखवतो. इथे खाली बघू शकता. इथे त्यासाठी तुम्हाला लिव्हर देण्यात आलेली आहे. तर गाईज इंजनचा विचार कराल तर यामध्ये आपल्याला इथे क्रायोटिकचे 2000 cc डिझेल इंजन. सफारीमध्ये आपल्याला पेट्रोलचा ऑप्शन नाही आहे. तर हे इंजन पॉवर निर्माण करते 170 HP आणि 350 मीटर इतका टॉर्क निर्माण करते. तर गाईज ओव्हरऑल हे मॉडेल आहे ते जे आहे सफारीचे 6 सीटर मॉडेल आहे XZ+ आणि हिची किंमत म्हणाल तर हिची किंमत एक शोरूम आहे 20,88,000 आणि हा कलर आहे तो हिचा सर्वात फेमस कलर आहे रॉयल ब्ल्यू हा कलर आहे. तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका आणि असेच तुम्हाला नवीन गाड्यांचे आणि त्यातल्या जुन्या गाड्यांचे पण व्हिडिओज बघायचे असेल तर चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच.